2 चमचे शेव आणि मला काहीतरी मस्त खायचं होतं. तर मग काय करायचं, आता ब्रेडला सॉस लावून घेऊया. तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न नसेल तर नाही घातलं तरी चालेल. त्यासाठी मी टोस्टरमध्ये थोडंसं तूप घातलंय. वा, हे पण सँडविच एकदम क्रिस्पी झालं. नमस्कार मित्रांनो, मी आहे आदित्य. तुम्ही मला ओळखलं नसेल ना? हो, नाहीच ओळखणार, कारण आज मी रेसिपी न बनवता आमच्या घरातला छोटा मेंबर रेसिपी बनवणार आहे. तर चला त्याच्याकडूनच ऐकूया आज कोणती रेसिपी बनवणार आहे. म्हणजे बघा, शाळेतून आलो, भूक लागलेली, आई किचनमध्ये बिझी आणि मला काहीतरी मस्त खायचं होतं. तर मग काय करायचं, सँडविच. हा सँडविच असा आहे की कोणीही करू शकतं. हो, अगदी मी पण करतोय, म्हणजे तुम्ही तर नक्कीच करू शकता. चला तर मग सुरू करूया. आपण हा सँडविच 2 प्रकारे बनवणार आहोत. आता पहिला प्रकार बघूया. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण साहित्य बघूया. दोन्ही प्रकारच्या सँडविचसाठी जी चटणी लागणार आहे त्यासाठी हा हिरवागार पुदिना घेतलाय. त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर, थोडंसं आलं, जिरे. आता चटणी बनवण्यासाठी मिक्सरमध्ये पुदिन्याची पानं घाला. त्यानंतर त्यात घाला थोडेसे जिरे, थोडंसं आलं, 2 चमचे शेव. जर तुम्हाला साहित्य लक्षात राहत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये साहित्य देतो. आता घाला थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ. आता कोथिंबीर घालूया. आई, हे मिक्सरला बारीक करून दे ग. गर्र गर्र. बघा, लगेच आपली चटणी तयार झाली. सँडविच करण्यासाठी 2 ब्रेड लागतात. एका ब्रेडसाठी ही हिरवी चटणी झाली. आता दुसऱ्यासाठी सॉस काढूया. मला तर हा टोमॅटो सॉस खूपच आवडतो. हे आहेत ब्राऊन ब्रेड. आपल्या नेहमीच्या ब्रेडपेक्षा हे गव्हाचे ब्रेड चांगले, म्हणजे आपलं सँडविच पौष्टिक पण आणि टेस्टी पण. आता ब्रेडला सॉस लावून घेऊया. दुसऱ्या ब्रेडवर मगाशी केलेली हिरवी चटणी लावूया. जर तुम्हाला स्पायसी हवं असेल तर चटणी थोडी जास्त लावा. मी थोडी जास्तच लावतो कारण मला तिखट आवडतं. आता चटणी लावलेल्या ब्रेडवर आपण कच्च्या भाज्या घालणार आहोत. पहिल्यांदा बारीक चिरलेला कोबी, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो. आता घालतोय बारीक चिरलेला कांदा. हे आहे स्वीट कॉर्न. तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आता येतोय माझा फेवरेट चाट मसाला. चाट मसाला टाकला की सँडविच चटपटीत होते. यावर घालतोय काकडीचे 2 स्लाइस. आता सँडविचची जान म्हणजे माझं आवडतं चीज. इथे मी चीज स्लाइस टाकतोय, पण दुसऱ्या सँडविचवर मी चीज घातलेले नाही. आता सॉस लावलेला ब्रेड यावर ठेवा आणि हलकं प्रेस करा. बस, आपला सँडविच तयार. पण अजून खायचं नाही, कारण आपल्याला तो आता भाजायचा आहे. त्यासाठी मी टोस्टरमध्ये थोडंसं तूप घातलंय. पण तुमच्याकडे टोस्टर नसेल तर तव्यावर भाजलं तरी चालेल. गॅस बारीक ठेवूनच सँडविच भाजा. मोठा गॅस ठेवला तर सँडविच लगेच करपेल. मित्रांनो, मला तर खूपच भूक लागलेली. चला पटपट सँडविच बनवूया. वा, बघा, एकदम गोल्डन कलर. मित्रांनो, आता जो वास येतोय ना, मी सांगतो भूक 10 पट वाढेल. आता हे सँडविच तयार झालंय. मी याला आता ट्रायंगल मध्ये कट करतो, कारण ते जास्त छान दिसतं आणि व्यवस्थित खायलाही येतं. आता बघा, चीज थोडं मेल्ट झालंय. वरून ब्रेड क्रिस्पी, म्हणजे परफेक्ट. मला तर बाबा खूप भूक लागलेली.
मी आता हे खाऊन बघतो. वा, किती छान लागतंय. पोटातले कावळे तर शांत झाले. हा सँडविच बनवायला जास्त वेळ लागला नाही आणि खायला तर अजूनच कमी वेळ लागतो. आता दुसऱ्या प्रकारे कसं सँडविच बनवायचं ते बघूया. इथे बटाटे उकडून घेतलेत. आता त्याच्या साली काढून घेऊया. साली काढण्यासाठी थोडी आईची मदत घेऊया, म्हणजे पटकन होईल. साली काढून झाल्या की बटाटा खिसून घ्या. तुम्ही या चॅनलवरची रेसिपी पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता या खिसलेल्या बटाट्यात बारीक चिरलेला कोबी घाला. त्यानंतर घाला बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, थोडेसे स्वीट कॉर्न, पाव चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, चाट मसाला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करा. पहिल्या सँडविच सारखं दोन्ही ब्रेडला सॉस आणि हिरवी चटणी लावून घ्या. आता हिरवी चटणी लावलेल्या ब्रेडवर हे बटाट्याचे मिश्रण लावून घेऊया. बटाट्याचे मिश्रण जास्त घातले तर सँडविच जास्तच छान लागेल. आता त्यावर घालूया 2 काकडीचे स्लाइस. तुम्हाला तर माहिती आहे आता माझं आवडतं चीज. याशिवाय सँडविच तर पूर्ण होणारच नाही. पण आपण एकाच सँडविचवर हे चीज घालतोय आणि दुसरं सँडविच विदाउट चीज. मगाच सारखं वरून ब्रेड ठेवा आणि थोडंसं प्रेस करा. आता ते भाजून घेऊया. त्यासाठी टोस्टरमध्ये तूप टाकून सँडविच ठेवलं आहे. बारीक गॅसवर हे सँडविच दोन्ही बाजूंनी भाजून घेऊया. वा, हे पण सँडविच एकदम क्रिस्पी झालं. आता हे पण कट करून घेऊया. फायनली आपलं सँडविच खाण्यासाठी तयार झालं. मित्रांनो, तुम्हाला दोन्हीपैकी कोणते सँडविच आवडलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा. अरे हो, किचन पण साफ करायचं आहे, नाहीतर आई ओरडेल. पण मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा झटपट सँडविच आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आतापुरतं बाय बाय.